इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. तर मंडळी, आज आहे 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी सणावारापेक्षाही महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर आज आपले लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर अशा या मंगलमय दिवसाची सुरुवात मी पहाटे 5 वाजता उठून केली. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच मी तुम्हाला कम्युनिटीच्या माध्यमातून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कम्युनिटी पोस्ट टाकली होती मी आपल्या चॅनलवरती. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी पहाटे 5 वाजता उठल्यानंतर मी लगेच बाहेर आले. बाहेर झाडू मारला आंघोळीच्या आधी. त्यानंतर पुन्हा घरामध्ये गेले, आंघोळ झाली. मग मस्त भगव्या रंगाची साडी घातली मी आणि बाहेर आले. तर सगळ्यात आधी मी पाण्याचा सडा मारला. तर सकाळ सकाळ पाण्याचा सडा मारला ना, देवाचं स्वागत केल्यासारखं होतं. त्यामुळं मी सगळ्यात आधी पाण्याचा सडा मारला. त्यानंतर तुळशीला दिवा लावला आणि बाकीचे दिवे पण लावून घेतले. म्हणलं आता उंबरठा पुसून घेते आणि हळदीचं लेपन करून मस्त दारामध्ये पण दिवे लावते. काही सणवार असलं ना, मी काय करते, तुळशीजवळ हळदीने सारवते, त्याच्यावरती रांगोळी काढते, आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करते. दारासमोर फरचीवर पण मी हळदीने सारवते आणि त्याच्यावरती पण मस्त रांगोळी काढते. आणि रेग्युलरचं कसं रोजची रांगोळी आपली साधी काढत असते मी, ठिपक्यांची काढते, नाही तर नॉर्मल काढत असते छोटीशी. पण सणावाराला अशी मोठी काढते हळदीवर. तर म्हणलं आता शिवजयंती म्हणल्यावर आपल्याला सणापेक्षा काही कमी नाही आहे, तर सणासारखीच मस्त साजरी करायची म्हणलं. तर शिवजयंतीनिमित्त कोणती रांगोळी काढायची काय सगळं मी रात्रीचंच शोधून ठेवलं होतं. आणि रांगोळीचे कलर पण मी रात्रीचंच काढून ठेवले होते. म्हणजे सकाळी म्हणलं आंघोळ केली, बाहेर आली की लगेच पटकन रांगोळी काढून घ्यावा. तर हे हळदीचं लेपन मी करत असते ना उंबरठ्याला, तर अशी घट्ट पेस्ट करते मी पाण्याने. तर त्याच्यामध्ये गोमूत्र, गंगाजल थोडं थोडं मिक्स करत असते मी आणि पाणी टाकून मग ती पेस्ट बनवते घट्टसर आणि त्यानेच मग हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. चमच्यानेच करते, हाताने पण नाही करत. चमच्याने एकदम असं म्हणजे घट्ट दाटसर गालिच्याचा टाईप असं ते हळदीचं लेपन होतं आणि हाताने केलं ना ते अशा चिरकुट्या वाटल्यासारखं होतं. तर चमच्यानेच मी हळदीचं लेपन केलं आणि रांगोळी पण मस्त काढून घेते. म्हणलं छापेनेच म्हणजे पटकन उरकलं जाईल. तर हे पासा छापा मारते मी. पाठीमागं ऑनलाईन मागवलं होतं हा. तर हे हळदीचं लेपन करते मी आणि समोरच फरचीवर एका मी हळदीने सारवते, त्याच्यावरती रांगोळी काढते ना. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई तू हळदीचं लेपन करण्यासाठी हळद कोणती वापरती? तर ताईंनो, आपण जी रेग्युलर हळद वापरतो ना जेवण बनवण्यासाठी, तर तीच हळद आहे ही, बाकी दुसरी नाही आहे. तर खूप छान असं हळदीचं लेपन झालं जातं आणि एकदम पिवळी धमक वटती. तर तीच वापरत जा ताईंनो, मस्त दिसते ती पण. तर एकदम पिवळा गालिचा आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यात मी ना उंबरठ्यावरती, एकदम छान वाटते. आणि जी रांगोळी काढते ना मी उंबरठ्याच्या अलीकडं तुम्ही बघू शकता, तर तिथं पण पिवळी रांगोळीने मी असं गालिचा टाईप करते जरा आणि त्याच्यावरती छाप्याने रांगोळी काढली, तर ती पण एकदम छान वाटत होती. तर हळदीचं लेपन त्यानंतर रांगोळी काढूपर्यंत जरा जरा उजडायला लागलं होतं. तर हळद मी काढून घेतली होती ना जास्तीची. तर त्याच्यासमोरच म्हणजे दारासमोरच मी थोडंसं असं हळदीने सारवते आणि जशी म्हणजे छोटी रांगोळी काढायची छोटं हळदीने सारवते. मोठी रांगोळी काढायची असली ना, तर 4 फरच्यांचा घेरा घेत असते मी, त्याच्यावरती हळदीने सारवते आणि ते सुकलं का थोडं मग त्याच्यावरती रांगोळी काढते मी. तर तुळशीजवळ पण थोडंसं हळदीने सारवते, म्हणलं चांगलं असतं आणि एकदम चांगलं वाटतं त्याच्यावरती रांगोळी काढायला. तर थोडं थंड वातावरण असतं सकाळचं, तर म्हणलं हळद थोडीशी सुकूपर्यंत आतमध्ये जावं, गरम गरम चहा प्यावा आणि मग रांगोळी काढायला बाहेर यावा. तर मुलं चालले होते, सकाळचं जातात ते 6:45 वाजता जातात काहीतरी जिमला. तर ते चालले होते जिमला, आता दोघं पण जातात. तर गाड्या त्यांनी बाहेर घेतल्या पोर्चमधल्या इकडल्या. टू व्हीलर त्या साईडला लावतो आम्ही झाडांच्या साईडला आणि दारासमोर पोर्चमध्ये मोठी गाडी असती. तर फौजी साहेबांनी गाडी बाहेर घेतली होती. म्हणले तुला थोडंसं मोकळं होईन झाडायला झुडायला आणि रांगोळी काढायला छान वाटतं. तर हे पहा मुलं गेले आता जिमला आणि राजू पण जाईन आता कामाला. तर हे पहा सूर्यदेव आताशी वरती आलेत. तर आता दिवस मोठा झालाय आणि रात्र छोटी झाली ना, तर आता लवकर उजडतं, लवकर उजेड होतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की खूप वेळ झाला की काय. तर सूर्यदेव आताशी वरती आलेत. तर हळदीने सारवलं आणि त्यानंतर मी गेले घरामध्ये, चहा पिलो फौजी साहेबांनी मी मस्त कडक. राजू पण गेला कामाला आणि पोर्चमध्ये जरा जरा ऊन यायला लागलं होतं. म्हणलं मला ऊन लागन, जरा थंडी वाजलेली अंगामधली जाईन, सकाळ सकाळ थंड वातावरण असते ना त्यामुळं.
तर मी आले पोर्चमध्ये रांगोळी काढायला आणि हळदीने सारवलं ते छान सुकलं होतं. तर मी रांगोळी काढायला लागले ना, इतकं वारं सुटलं होतं ना, काय केल्याने रांगोळी काढता येईना मला. रांगोळी हातामध्ये घेतली, खाली सोडायला लागली की ती अशी उडायला जायची आणि ते एकदम व्यवस्थित नव्हतं वाटत. तर फौजी साहेबांनी काय केलं मग म्हणले की मी मोठी गाडी ना पलीकडल्या साईडनी लावतो म्हणजे वारं थोडंसं थांबलं जाईल आणि तुला रांगोळी काढता येईल मग. तर फौजी साहेबांनी लावली पलीकडून गाडी आणि मग थोडंसं म्हणजे जास्त नाही फरक पडला, पण थोडासा फरक पडला रांगोळी उडायचं. तर मी थांबून जसं थोडंसं वारं थांबते तसं पटपट थोडी रांगोळी काढून घ्यायचे, असं केलं. तर शिवाजी महाराजांची तलवार अलीकडल्या साईडनी काढली तुम्ही बघू शकता आणि पलीकडून मला झेंडा काढायचा होता. तर झेंडा काढण्यासाठी म्हणजे झेंड्याचा जो काठी असते ना, त्या काठीसाठी मला वुडन कलर म्हणजे असा चॉकलेटी कलर पाहिजे होता. तर तो चॉकलेटी ब्राउन कलर माझ्याकडे नव्हता. तर म्हणलं आता काय करावा? तर मुलगा जवळच बसलेला होता माझ्या ना. तर सागर काय बोलला, "मम्मी थांब तुला मी तो कलर बनवून देतो." आता म्हणलं कसला कलर बनवून देतोय काय माहिती मला हा. तर त्याने काय केलं डोकं चालवलं. तर घर बांधकामासाठी जी वीट वापरतो ना आपण ती विटेचा तुकडा पडलेला होता जवळच. तर तो घेतला त्यानी आणि खलबत्त्यामध्ये टाकला. त्यानी तो कुटला, बारीक पावडर केली त्याची आणि पुन्हा चाळणीने चाळलं ते आणि ते ब्राउन कलरचं म्हणजे विटकरी कलरचा तो कलर मला करून दिला त्यानी आणि मग तो काठीला मी कलर म्हणजे दिलाय तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग झेंड्याचा कलर दिला आणि आता शिवाजी महाराजांचा मुकुट काढते मी. तर अशा पद्धतीने ती रांगोळी मी हळू कंप्लीट केली. जसं वारं थांबते तसं रांगोळी काढायचे. वारं आले की थोडंसं थांबायचे. तर सागर पण बसला होता माझ्या जवळच ना, तर तो पण पाहत होता मम्मी कशी रांगोळी काढते काय आणि मला तो मदत पण करत होता. जिमवरून आला ना, तो माझ्याजवळच बसला होता. तर मुलांना पण सुट्ट्या होत्या ना, कारण नॅशनल हॉलिडे मानला जातो ना शिवजयंती म्हणजे. तर दोघांना पण सुट्ट्या होत्या. ते दोघं पण घरीच होते. तर हे पहा वारं होतं ना, त्यामुळे जरा उरकतीच घेतली मी रांगोळी आणि अशी रांगोळी झाली आपली फायनली. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि फ्रेश होऊन मग ताट तयार केलं आणि शिवाजी महाराजांची अगदी छोटीशी मूर्ती फौजी साहेबांना फौजमधून ती मिळालेली आहे ना पितळेची, तर ती ठेवली होती आणि भली मोठी फ्रेम आहे आपल्याकडं भिंतीला लावलेली, तर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिली पण असेल ना. तर म्हणलं आता ही खाली चौरंगावरती छोटीच मांडते मी आणि पूजा करते आणि आरती करून घेतो. तर सकाळी राजू पण कामाला जाणार होता ना, तर फौजीसाहेब बोलले, "सगळ्यांना सुट्टी आहे, तर तुला सुट्टी नाही, तर तू पण नको जाऊ." मग तो पण थांबला होता. म्हणले, "कर आजच्या दिवस आराम." तर राजू, सागर, आकाश आणि मी आम्ही चौघांनी आरती केली आणि फौजी साहेबांना तर काही सुट्टी नसती. पोलिसवाल्यांचं कसं असतं, त्यांना सणवार असलं का त्यांना मुद्दामून ती ड्युट्या लागतातच, बंदोबस्त लागतोच ना. तर शिवजयंती म्हणल्यानंतर त्यांना बंदोबस्त लागलेला होता. ते गेले होते ड्युटीला आणि आम्ही चौघंच होतो. मग चौघांनी आरती करून घेतली. तर खरंच मंडळी शिवाजी महाराजांचा इतिहास जर ऐकला ना, तर आपल्या अंगाला अक्षरशः काटे येतात आणि आता जर आपले शिवाजी महाराज आपले राजे असते, म्हणजे त्यांचं आयुष्य शतकाच्या पार जर असतं, तर शेतकऱ्यांच्या घराला आज सोन्याचं दार असतं असं म्हणतात. तर ती म्हण अगदी बरोबर आहे. तर शिवाजी महाराज जास्त शतकाच्या पार जर राहिले असते, तर आपला इतिहास अजून काही वेगळाच असता आज. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा केला जातो. हा दिवस केवळ वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. या दिवशी शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मूल्यांचा सन्मान केला जातो. तर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या योगदानाची आठवण केली जाते. त्यांच्या आदर्शाचं अनुसरण करण्याचा संकल्प केला जातो. त्यांच्या शौर्याची, त्यांच्या धोरणात्मक विचारांची आणि निष्पक्षतेची शिकवण दिली जाते. आणि तसंच शिवजयंतीच्या दिवशी जिथं शिवाजी महाराजांच्या मूर्त्या असतील किंवा स्मारकं असतील तिथं विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. तर आमच्या घरामध्ये सगळेच शिवप्रेमी आहेत. त्यामुळं आमच्या घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही बघू शकता इतकी मोठी फ्रेम बनवून घेतलेली आहे ना, खूप छान वाटते ही. तर ह्या फ्रेममुळं हॉलमध्ये काही जास्त डेकोरेशन करावं लागलं नाही आम्हाला. एवढी फ्रेमच पुरेशी होती. खूप छान वाटते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.